देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकार्यातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे, असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। देशातलं सहकारी धोरण आणि विकास या संदर्भातल्या सहकारितेचा नवोदय या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या 2 दिवसांच्या संमेलनाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते। कॉप कुंभ 25 जहां पर पॉलिसी, टेक्नोलॉजी और इनोवेशन तीनों के विषय पर एक क्षेत्र से जुड़ी हुई कई संभावनाओं का दोहन करने के लिए 2 दिन तक विचार होने वाला है। और मैं आशा करता हूं कि ये 2 दिन का सहकारिता कुंभ निश्चित रूप से कुछ एक्शनेबल पॉइंट्स के साथ आएगा, जो हमारे सेक्टर को आगे ले जाने के लिए और मजबूती से गति बढ़ाएगा। तो एक जनरेशन पूरी अमृत पीढ़ी की जो 2047 तक हमारे कोऑपरेटिव क्षेत्र को आगे ले जाएगी, उसको तैयार करने का हमने लक्ष्य रखा है। जरूरत है एक नए विश्वास के साथ मेहनत कर पारदर्शी तरीके से और रिजल्ट ओरिएंटेड तरीके से काम करने की। केंद्र सरकारनं प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी आदर्श उपनियम तयार केले असून ते पश्चिम बंगालसह प्रत्येक राज्यानं स्वीकारले आहेत। आज देशातल्या सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांचं कार्य या आदर्श उपविधीनुसार सुरू आहे। या आदर्श उपविधींचा स्वीकार करून प्राथमिक कृषी पतसंस्था आता बहुसेवा केंद्र म्हणून काम करायला सक्षम असून ग्रामीण भागातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा आणि दीर्घकालीन कर्ज तसंच विविध बँकिंग सेवा प्रदान करू शकतात, असं ते म्हणाले। देशातल्या शहरी सहकारी बँकांच्या कामकाजातही लक्षणीय सुधारणा होत आहे। युवा पिढीला सहकारी चळवळीशी जोडलं जात आहे। युवा पिढीला सहकार तत्वाचं शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार केले आहेत। सहकारी बँकांच्या कुशल कार्यान्वयनासाठी केंद्र सरकार सर्व आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं नवीन धोरणं आखत आहे, असं त्यांनी सांगितलं। भारतातील डिजिटल पेमेंटच्या नवीन युगात डिजिपे आणि सहकार डिजिलोन या माध्यमांमुळे क्रांती झाली असून यामध्ये सर्वात लहान शहरी सहकारी संस्था देखील समाविष्ट होण्याची सुविधा आहे, असं शहा म्हणाले। अमूल आणि इफ्को या देशातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांनी जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। या परिषदेत धोरणकर्ते, सहकार क्षेत्रातले नेते, आंतरराष्ट्रीय तज्ञ, पतपुरवठा क्षेत्रातल्या जागतिक परिषदांच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले।